6 धावा दापलकॉदी लागल्यात. विशाल स्ट्रायक 2 सेकंड सर्वेक्षणीय. रणजित आमच्या सोबत आहे स्कोररच्या भूमिकेत, आयोजकांच्या भूमिकेत सुद्धा आहे. इथे मात्र लो फुल टॉस बॉल होता. फलंदाज बाद होईल. विशालची काही इथे समाप्त होतोय. त्रिफळाचीत झालेला आहे फलंदाज. पहिला धक्का लागत असताना मैदानाच्या आतमध्ये स्वर्गीय वेदांत स्मृती गावदेवी अंताली टीमला. विशाल बॅक टू द पॅव्हेलियन. चौकार. सोनू मोनो 11 वाकलन संघाने पहिला सामना जिंकला. अगोदरचा उमेश पाटील म्हाटाडीचे ज्यांनी पुरस्कृत केला संघ, आणि सोनू मोनो 11 म्हाटाडी संघाने ग्रामीण प्रीमियर लीग स्पर्धा जिंकली. कॅप्टन नितेश पाटील होते निजेगावचे आणि जबरदस्त खेळ त्यांचा आपण पाहिला होता. वळू आपण मॅचच्या दिशेने. तानाजी गोलंदाजी मार्कवर राईट वरती विकेट. ऑन साईडला खेळायचं होतं. ऑफस्टमच्या भरपूर बाहेर, आणि हेच सचिन सर सुद्धा सांगतात आणि इथून आपल्यालाही दिसते की ऑफस्टमच्या भरपूर बाहेर बॉल होता. लेग बाईटचा इशारा आलाय. चेतन आले होते बॅटिंगला, मात्र चेतनला खातं उघडायचंय. सर्वेश आता मात्र स्ट्राईक हँडला येतात. 7 वरती 1 विकेट आपण पाहतोय. सोनू मोनो वाकलन संघाने सामना जिंकला. मात्र सर्वेच्या बॅटमधनं जबरदस्त फटका आपल्या पाहायला मिळतोय. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. धावसंख्या 11. हा चेंडू पाहावा लागेल पंचांना. लेग स्टंपच्या बाहेर होता. पंच वाईट चिकून करतायत. गोलंदाजाला दंडित केलं जातंय. एक धाव इथं मिळाली. धावसंख्या 12 वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5 चेंडू आपण पाहिले आतापर्यंत. चेंडू फेकलेले आहेत. हा चेंडू मिडऑफच्या वरून खेळायचा होता. अमरचा जजमेंट चांगला आहे आणि किती सहजरित्या हा झेल त्याने टिपलाय. फलंदाज बाद होईल. दुसरी विकेट गमावली मैदानाच्या आतमध्ये. तानाजीच्या खात्यामध्ये दुसरी विकेट मिळेल. सर्वेश बॅक टू द पॅव्हेलियन. दोन्ही सलामीवर फलंदाज स्वर्गीय वेदांत स्मृती गावदेवी अंतरली संघाचे तंबूच्या आश्रयाला परतलेत. गिरीश आता मैदानात दाखल झालेत. दोन बाद 12 अशी धावसंख्या मॅच मध्ये आपल्या पाहायला मिळाली. अजय पाटील आलेत गोलंदाजी करण्यासाठी. आपण बघतो जर्मन क्रिकेट संघ बेतवडे याच मैदानामध्ये चॅम्पियनशिप सुद्धा पटकावली होती बेतवडे संघाने. अमरची जबरदस्त कामगिरी तुम्ही पाहिली. फुलटॉस बॉल आहे आणि क्षेत्ररक्षक वेगाने आले होते. जितिकेश थोडेसे लेझी राहिले, त्यामुळे झेल तर सुटला. धावाही 4 मिळाल्या. त्या टीम अंतरलीला येतोय चौकार. पाहायला मिळतोय मिस फिल्डिंग पाहायला मिळाली. असं वाटलं होतं झेल पकडला जाईल, मात्र कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका मॅच. क्रिकेटचं समीकरण असतं. विकास डीप मिड विकेटला मग अशी विकासच्या नावाचा मी उल्लेख केला होता. फिल्डिंगचा स्टँडर्ड तुम्हाला जपावा लागेल. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये हीच तर महत्वाची गोष्ट आहे, फिल्डिंग.
बॉलिंग बॅटिंग तुमच्याकडे चांगली असून फायदा नाही आहे. जर फिल्डिंग खराब असेल तर तुम्हाला मॅचेस जिंकणं थोडंसं कठीण आहे. अजयचा पुढचा बॉल राईट मोर द विकेट. मिनी हेलिकॉप्टर मात्र आता पुन्हा जिथे गेज आणि आता कठीण झेल त्याने पकडलाय. सोपा झेल सुटला होता मात्र कठीण झेल पकडलाय. फलंदाज बाद होईल. तिसरा धक्का अंतरली टीमला. भाविक आलेत नवीन फॅटवर. नवीन फलंदाज भाविकला तुम्ही पाहतायत. 16 वरती 3 विकेट गेलेले. दुसरं षटक प्रगती पथावर आहे. 5 ओव्हरची मॅच आहे. या मॅचचा विजेता संघ आणि सोनू मोनो 11 जीजी स्पोर्ट वाकलंडमध्ये मॅच होईल. ती मॅच 4 ओव्हरची असेल आणि ऑलरेडी गावदेवी योगेश पवार प्रतिष्ठान उंबारली संघ या स्पर्धेच्या सेमी फायनलमध्ये दाखल झालेले आहे. बेतोडे म्हटल्यानंतर आमच्या समालोचन कार्यामध्ये खूप महत्त्वाची भूमिका लेजंड क्रिकेटर पद्माकर भोरे यांची राहिलेली आहे. कारण पहिल्यांदाच त्यांनी आम्हाला समालोचन करण्याची संधी दिली आणि एक प्लॅटफॉर्म दिलं खऱ्या अर्थाने. त्यामुळे पद्माकर भोरे यांच्या मनापासून आम्ही आभारी आहोत. मात्र पुन्हा खराब फिल्डिंग, थोडंसं लेझीपणा दाखवतोय जर्मन बेतोडे संघ या मॅच मध्ये आणि इथेही 4 धावा मिळतील चौकार. वीस धावा धापलगती लागलेल्या आहेत. धावा ज्यावेळी तुम्ही चेस करता त्यावेळी याच धावा बऱ्याच वेळा तुम्हाला पराभवाच्या अडचणीत आणू शकतात. कारण की बऱ्याच वेळा चित्र आम्ही पाहिलेलं आहे. दुसऱ्या षटक प्रगती पथावर असताना 20 धावा धापलगती दिल्या. अजय चांगली गोलंदाजी करतायत मात्र अजयला क्षेत्ररक्षकाची साथ मिळत नाहीये. यष्टिरक्षक धीरज भोईर सुद्धा थोडेसे नारायण शॉर्ट थर्डमॅनला सुद्धा तानाजी पाटील आहेत. त्यांना माहिती आहे फिल्डिंगचा स्टँडर्ड जपावा लागेल. टेनिस बॉल क्रिकेट ज्यावेळी तुम्ही ग्रामीण खेळा शहरी खेळा फिल्डिंग खूप महत्त्वाची गोष्ट आहे. बघायचंय कमबॅक होईल का या मॅचमध्ये पुन्हा. ऑन साईडला खेळायचं होतं आता मात्र धीरजचं चांगलं इन्स्ट्रक्शन तुम्हाला पाहायला मिळते आणि याच गोष्टीचा मी उल्लेख करतो. फिल्डिंग फॅक्टर क्रिकेटमध्ये भरपूर महत्त्वाचं आहे. 20 वरती 3 विकेट गेलेल्या. दुसरं षटक प्रगती पथावर आहे. जर्मन बेतोडेने टॉस जिंकला. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं स्वर्गीय वेदांत स्मृती गावदेवी अंतरली टीमला. पहिल्या फिरतीली शेवटची मॅच. ऑन साईडला खेळायचं होतं. चेंडूने बॅटचा संपर्क झाला नाहीये. भाविक फक्त पंचांकडे पाहत राहिले. डॉट बॉलची ते समाप्ती होईल. दुसऱ्या षटकातील पॉवर प्ले मधला आपण पाहतो एक चेंडू शेवटचा शिल्लक आहे. आणि इथे फलंदाज बाद झालेले आहेत. 20 वरती लागणारा चौथा धक्का. तानाजीने 2 विकेट घेतले होते आणि 2 विकेट अजयने घेतलेले आहेत. त्यामुळे 4 गडी बाद. भोईर आलेत गोलंदाजी करण्यासाठी. तिसऱ्या ओव्हरमध्ये 20 वरती 4 विकेट गेलेत. इथून कमबॅक करावा लागेल. इथून पलटवार करावा लागेल. वेदांत स्मृती गावदेवी अंतरली टीमला धावा बनवाव्या लागतील तुम्हाला. सप्रा क्रीडांगण म्हटल्यानंतर या खेळपट्टीवर धावा पहिल्या मॅच मध्ये जे वाडेकरने 56 केलं होतं कोणाला वाटलं नाही की त्या धावा चेस होतील की नाही. कारण की बॉलिंग अटॅक खूप चांगला होता वाडेकरकडे मात्र त्या धावा चेस झाल्या.
त्यानंतर आगासन आणि उंबारलीमध्ये मॅच पाहिली तिथे असं वाटलं 67 धावा चेस करेल आगासन संघ, मात्र तिथून विराजने चांगली गोलंदाजी केली, तिथूनही सामना गमवावा लागला आगासन टीमला. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच झाली देवीचा पाडा विरुद्ध उंबारली आणि तिथेही उंबारलीने बाजी मारली आणि उंबारली संघ थेट या स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये 2 सामने त्यांनी जिंकलेत. एक सामना जीजी स्पोर्ट सोनू मोनू 11 वाकलन संघाने जिंकलाय. पहिलाच बॉल जिथे गे ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर होता. धावसंख्या 21 वरती आपल्या पारामध्ये. तिसरं षटक प्रगती पत्रावर असताना आपण पाहतोय गोलंदाज जिथे केसचा वापर करण्यात आलेला आहे. हाही चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेरच आहे. आज बरेचसे गोलंदाज आपण पाहिले जे त्यांच्या हातावरती नियंत्रण नाहीये, ऑफ स्टंपच्या बाहेर ते गोलंदाजी करतायत. प्रेम भोरने या स्पर्धेमध्ये एकाच ओव्हरमध्ये 5 वाईट टाकले होते. बघायचं जिती केशने आतापर्यंत 2 चेंडू वाईट टाकलेत. बावीस धावा झालेली आहेत या मॅच मध्ये. तिसरं षटक सुरुवात आज 2 वाईट बॉल आपण पाहिले. सेकंडला गिरीश, 9 सेकंडला भावेश. दोन धावा इथे मिळतील. फटका चांगला आहे. लॉंग आपला क्षेत्ररक्षक आहेत अजय पाटील तिथे आहेत. थ्रोफेकी चांगली आहे, मात्र 2 धावा इथे मिळाल्यात. अठ्ठावीस धावा दाखल आपल्या पालामीत आहेत. टू टू गो. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक अजय पाटील तुम्हाला पाहायला मिळतील. 2 धावा इथे मिळालेल्या आहेत. नो बॉल आहे. ओव्हर स्टेपिंग. ओके, नो बॉल आहे. धावसंख्या 3 ने पुढे सरकेल. 31 आणि येणारा चेंडू फ्रीट असेल. बरेचसे गोलंदाज असतात त्यांचे ओव्हर स्टेपिंगची नो बॉल आपल्याला पाहायला मिळतात. आणि सचिन ठाकूर सरांचं कौतुक, त्यांचं अचूक लक्ष पाहायला मिळते. स्वतः एक चांगले क्रिकेटर आहेत. पडले संघाटी भरपूर क्रिकेट रेग्युलर ते खेळले. आता सध्या 40+ खेळतात. शशांक पाटील सरांना तुम्ही पाहताय सध्या 40+ साठी ते खेळत आहेत. फ्रीटचा बॉल होता, मात्र फारसा मोठा फटका आला नाहीये. धावसंख्या इकडे पुढे सरकले ती 32 वरती आपल्याला पाहायला मिळते. 5 षटकांची मॅच अंतरली विरुद्ध जर्मन बेतोडे अशी लढत तुम्ही पाहताय. त्या अगोदर सोनू मोनू जीजी स्पोर्ट वाकलन संघाने सामना जिंकला. त्या अगोदर उंबारीने 2 सामने जिंकलेत. जसजशी स्पर्धा पुढे जाईल उद्या 8 संघ इन ऍक्शन मध्ये. इथे मात्र फटका चांगला आहे. बॉल उंच गेलाय आणि जाईल सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार.
अजय अजय गोलंदाजी करण्यासाठी आले दुसऱ्या स्पेल मध्ये आणि आलेल्या पहिल्याच बॉल वरती विकेट त्यांनी घेतली आहे. फलंदाज बाद होईल. भावेशची खेळी जे समाप्त होते. 38 वरती लागणारा अजून एक धक्का मैदानामध्ये आपण पाहतोय अंतरली टीमला. होती खालीद बॅटिंग करण्यासाठी. अडतीस वरती पाचवा धक्का आपण पाहिलं तर पाचवा धक्का मैदानाच्या हातमध्ये लागलाय. अंतरली टीमला 14 षटक प्रगती पथावर आहे. 5 ओव्हरची मॅच. गोलंदाज अजय तुम्ही पाहतायत दुसऱ्या स्पेल मध्ये ते गोलंदाजी करण्यासाठी आलेले आहेत. कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडूने बॅटचा संपर्क इथे झाला नाहीये. डॉट बॉलची ते समाप्ती होईल. अडतीस वर्षी धावसंख्या आता थांबली आहे त्या अंतरली टीमची. बॅकफुटला गेले. पंच करायचा होता. गलीमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. जतीनने एक चांगला झेल टिपलाय. फलंदाज बाद होईल. अजयच्या खात्यामध्ये अजून एक विकेट. 4 विकेट आतापर्यंत अजयने घेतल्यात या मॅच मध्ये. कौतुक इथे बाद झाले आहेत. करण्यासाठी आता मैदानाच्या आतमध्ये सुरुवात चांगली केली होती अंतरली संघाने या मॅच मध्ये. आपण पाहतोय स्वर्गीय वेदांत स्मृती गावती अंतरली मध्ये आता 6 विकेट या मॅच मध्ये गमावलेले आहेत. बिगुल विकास बघा जबरदस्त थ्रो फेकी मात्र फलंदाज असं वाटतंय सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचलेत. 40 धावा आपण करतोय आपल्या पाल्यामध्ये. 6 गडी बाद 14 षटक प्रगती पथावर असताना अजयने आतापर्यंत 4 विकेट घेतले आणि मग अजय 5 पूर्ण करेल का या स्पर्धेमधला पहिला गोलंदाज 5 विकेट घेण्याचा विक्रम करेल का बघूया. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत अजयकडे आणि तो 5 विकेट घेऊ शकतो या मॅच मध्ये. 5 कर घेणं इतकं सोपं नाहीये. 2 ओव्हर मिळतात इंटरनॅशनल. एका गोलंदाजाला 10 षटक आपल्या पाहायला मिळतात 5 ओव्हरच्या मॅच मध्ये. जबरदस्त फिल्डिंग आणि तितकीच चांगली थ्रो फेकी मात्र 2 धावा रोखू शकत नाहीये. अमर तांडेल तिथे होते स्वतः कॅप्टन आपण पाहतोय. 42 धावा. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू. अजूनही शेवटची संधी आता अजयकडे 5 पूर्ण करण्याची. एकाच मॅच मध्ये 5 विकेट घेणे ही इतका सोपी गोष्ट नाहीये. आता बघा अजय ते पूर्ण करतील का या मॅच मध्ये. इथे चेंडू हवेत आहे. फायनलिंगचा क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि 5 पूर्ण केलाय. या मॅच मध्ये 5 विकेट घेतलेत अजय पाटीलने. त्यामुळे टाळ्या झाल्या पाहिजे अजय पाटीलसाठी. 2 षटकांचा स्पेल 12 धावा आणि 5 विकेट या मॅच मध्ये अजय पाटीलने घेतलेत.
संपूर्ण चेंडू तुम्ही पाहतायत. संदेश मात्रे देसाई गावचे, त्यांचे आम्ही मनापासून आभारी आहोत. प्रथम आणि द्वितीय क्रमांक आपण ट्रॉफी पाहतोय स्वर्गीय बायबाबाई रामो माई यांच्या स्मरणार्थ महेश माई यांच्याकडनं आपण पाहतोय. मालिकावीर उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक आपण पाहतो केजू मुंडे यांच्याकडनं स्वर्गीय निकेश मुंडे यांच्या स्मरणार्थ. आणि सामनावीर आणि सन्मान चिन्ह आपण पाहतोय स्वर्गीय बायबाबाई काशीनाथ पाटील यांच्या स्मरणार्थ आशीर्वाद पाटील यांच्याकडून तुम्हाला पाहायला मिळतंय. धीराज, पहिलाच फुलटॉस बॉल आहे धीरजचा आणि जाईल सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. मागणी करण्यात आलेली चेंडू दिला जाईल मैदानात. गिरीशच्या बाहेरमधून षटकार आलाय मोक्याच्या शनी आपण पाहतोय. 48 वरती 7 अशी परिस्थिती या मॅच मध्ये. वेदांत स्मृती गावदेवी अंतरली संघ आपण पाहतोय आलेला मॅच बॉल तो पंचांकडे जमा करा. सुरुवातीला तुम्हाला 2 चेंडू चॉईस करायचे लक्षात घ्या. तिसरा चेंडू जर तुम्हाला लागला तो जो आयोजक तुम्हाला घ्यावा लागेल. या मॅचचा विजेता आणि सोनू मोनू वाकलन मध्ये नंतर मॅच होईल. गिरीश चांगली बॅटिंग करतायत. त्यानंतर सेमीफायनल. स्लोअर वन चेंडू लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक बालूने झेल ड्रॉप केलाय. बाळूचा आधीच जजमेंट चांगला होता मात्र आधीच ते थोडेसे 50 कंप्लीट 50 धावा इथे पूर्ण झाल्यात स्वर्गीय वेदांत स्मृती गावदेवी अंतरली संघाच्या. पन्नास धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. सात गडी बाद 50 अशी धावसंख्या आपण पाहतोय. बाळूने झेल ड्रॉप केला त्यामुळे त्याचं क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करण्यात आलेला आहे. 4 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे धीरजच्या या शेवटच्या ओव्हर मधील. इथून टार्गेट बघायचे काय सेट करेल या मॅच मध्ये अंतरली संघ जर्मन बेतवडे संघासमोर. ऑन साइडला खेळायचं होतं चेंडू व्यवस्थेच्या पॅटच्या समोर पुन्हा बाळू चाललेले आहेत. मात्र लेगबाईचा इशारा आलेला आहे. 51 51 धावा झाल्यात. तीन चेंडू शिल्लक. इथं मात्र फुलटॉस बॉल होता. फायदा घेऊ शकले नाहीयेत. बाईकच्या स्वरूपात एक धाव इथे मिळाली. हा ऍक्शन रिप्ले बघा. लो फुलटॉस बॉल होता. 52 धावा झालेले आहेत. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. स्वीपचा लाजवाब फटका आपल्या पाहायला मिळतो गॅप मध्ये आणि चेंडू बघायचे सीमारेषेच्या बाहेर जातो काय. सीमारेषेच्या बाहेर चौकार. तक 56 शेवटचा बॉल शिल्लक आहे. 56 धावा या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचाही बॉल हवेत आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. बाळू वेगाने आलेत. 3 धावा इथे मिळाल्या. जिथे 2 होत्या तिथे 3 मिळाल्या. 59 धावा.
ओम माताळेश्वर क्रिकेट संघ माताडी आयोजित माताडी चषक 26 दिवस पहिला आणि मैदानावरती सामना पहिल्या फेरीतील आज चौथा सामना आपण बघतायत. जय हनुमान क्रिकेट संघ बेतवडे वर्सेस अंतार्लीमध्ये अंतार्ली संघाने 59 धावा केल्यात 5 ओव्हरमध्ये 60 धावांचं लक्ष्य चेस करायचं. जय हनुमान क्रिकेट संघ बेतवडेला 30 चेंडूमध्ये 5 ओव्हरमध्ये. अंतार्ली संघाचा बॅटिंग कार्ड जर तुम्ही बघितला तर या बॅटिंग कार्डमध्ये खूप चांगली बॅटिंग आपण गिरीची बघितली, ज्याने 8 चेंडूत 24 केल्या आणि 300चा स्ट्राईक रेट त्याचा राहिला. त्यामध्ये 2 षटकार 1 चौकार या ठिकाणी सामील आहे. त्याचबरोबर आपण बघितलं तर बाकीच्या कुठल्याही फलंदाजांनी डबल डिजिटमध्ये धावा केल्या नाही आहेत, पण 59 धावसंख्या एक चांगली धावसंख्या आहे. त्या धावसंख्येवरती अंतार्ली संघ जर गोलंदाजी चांगली केली तर तो लढू शकतो. बघूया जय हनुमान क्रिकेट संघ बेतवडे तयार होतोय या मैदानावरती 60 धावा चेस करण्यासाठी. 2 सामने जिंकून उभारलेली उपांत्य फेरी गाठलेली आहे आणि त्यानंतर जे स्पोर्ट्स वाकण निळजेपूरमध्ये वाकण संघाने सामना जिंकलेला आहे. जीत भोईरची जबरदस्त कामगिरी, अष्टपैलू कामगिरी या मॅच मध्ये आपण बघितली आणि तो सामना वी ठरलाय. ओपनिंग पेअर मैदानावरती अमर तांडेल आणि धीरज भोईरा अशी ओपनिंग जोडी मैदानात दाखल झाली आहे. 60 धावा करायच्या आहेत. बघूया कशा पद्धतीने तो प्रयत्न मैदानात होतोय. पंचांच्या भूमिकेत आपण बघता सचिन ठाकूर मॅन फ्रॉम पडलेगाव 40+ क्रिकेटमध्ये सातत्याने दर्जेदार कामगिरी यांची राहिलेली आहे. दुसऱ्या बाजूला निहार शेलार ओम माताडेश्वर क्रिकेट संघाचा एक अष्टपैलू खेळाडू जो मॅनेजमेंट कमिटीमध्ये त्याची फार मोठी भूमिका आहे, तो मात्र पंचांच्या भूमिकेत. सध्या आपले जे दुसरे अंपायर आहे शशांक पाटील त्यांना आपण थोडासा रेस्ट दिलेला आहे दुपारच्या भोजनासाठी, त्यामुळे त्यांच्याऐवजी निहार शेलार मैदानावरती अंपायरच्या भूमिकेत बॉलिंग मार्कवर वॉर्मअप करत असताना आपण बघताय. त्या ठिकाणी विशालला या संघाचा अष्टपैलू खेळाडू संघ नायक आहे. बॅटिंगमध्ये विशालची कामगिरी तितकीशी प्रभावशाली राहिली नाही, पण बघूया बॉलिंगमध्ये तो कशा पद्धतीने बॉलिंग करतोय. 60 धावा करायच्या आहेत. प्रति ओव्हर मागे 12 धावांची आवश्यक गती राखायची. लाईव्ह टेलिकास्ट अत्यंत सुंदर पद्धतीने सूर्य supersports.in या वाहिनीवरती आणि जरूर तुमचं आम्ही स्वागत करतो. चॅनल सबस्क्राईब नसेल केलं जरूर करा. सुपर स्पोर्ट्स अनेक इव्हेंट अनेक स्पर्धा कव्हर करत असते. सुपर स्पोर्ट्सचे फाउंडर आमच्या सोबतीला आहेत दीपेश मुंडे, त्याचबरोबर कॅमेरामॅनच्या भूमिकेत यश माई त्या ठिकाणी तयार आहेत. मागाशी आपण दीक्षितला बघितलं, आता दीक्षितच्या जागेवरती दीपेश स्वतः त्या ठिकाणी ऑपरेटिंग करतायत. प्रिन्स ऑफ आकाशन यश माळी होय मॅचकडे विशाल. ओ पहिलाच बॉल गुड लेंथवर न पडल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये ऑफ स्टंप वरती पिचिंग झाली होती. संपर्क नाही झाला. डॉट बॉल स्विंग केलं होतं का तर संपर्क त्या ठिकाणी बॅट आणि बॉल मध्ये कुठलाही नाही. डॉट बॉल. विशाल भरपूर वर्ष या टीमला दिलेले आहेत. एक संयमी खेळाडू, शांत खेळाडू, नेहमीच मैदानावरती आपल्या टीमच्या अस्तित्वासाठी लढणारा खेळाडू. शफल झाल्या, फटका बनवलाय, मॅन्युफॅक्चर केलाय, पाठवलाय स्क्वेअरच्या दिशेने चेंडू गेलाय सीमा पार आणि येतो पहिला धमाका धीरजच्या बॅटमध्ये. डीजे आपण असं अचानक गाणी लावू नका, त्यांना कॉपीराईट लागलं तर त्यांना प्रॉब्लेम होऊ शकतो. चॅनल त्यांचं बंद होऊ शकतं. मित्रांनो झालेली आहे त्या घटना. तुमचं एखादं गाणं जर तुम्ही लावलं आणि यूट्यूबवरती ते नकळतपणे सुरू राहिलं तर मग समजा काम तमाम. टॉपेज झेलची शक्यता विकेट किपर जज करताय. झेल टिपला त्या ठिकाणी, पहिला गडी बाद होतो विकेट किपर त्या ठिकाणी गिरीशने झेल टिपला. बॅटिंग चांगली गेली आहे आणि एक सुंदर झेल. पहिला धक्का मैदानावरती बेतवडे टीमला. डीजे
गिरीशने सुंदर पद्धतीने जज करत असताना तो झेल टिपलाय. स्टाकिंग लाजे बॉलिंग मार्क विशाल तयार ओर दी विकेट. ड्राईव्ह करतात फिल्डर शॉर्ट कव्हरला झाले चूक. चेंडू निघालाय धन 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 करत पण थांबलाय. कुठेतरी खड्डा मध्ये आलाय कुठेतरी एखादा दगड मध्ये आला आणि त्यामुळे त्या चेंडू जो निघाला होता ऍक्शन रिप्ले मध्ये बघायला मिळेल आपल्याला. चेंडू कशा पद्धतीने थांबला. बऱ्याचदा मैदानावरती दगड असतात कुठे खड्डे असतात कुठेतरी गवत असतं आणि त्यामुळे चेंडू बऱ्याचदा तिथे पडल्यानंतर दिशा बदलते किंवा थांबतो. बघा हा चेंडू निघाला होता. हा सीमारेषेच्या बाहेर जाणार हे निश्चित झालं होतं आणि तिथे दगडावरती लागून तो मात्र तिथेच थांबला. समोर खेळतात व्यवस्थित बॅटवर आला नाही मध्यभागी आलाय. चेंडू थोडासा वर लागलाय आणि दरम्यान केवळ एक धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली ती 9 धावा. प्रति ओव्हर मागे 12 धावांची आवश्यकता राखायची. 60 धावा करायच्या विजयासाठी. स्ट्राईकला अमर त्या ठिकाणी येतोय. प्रथमच अमर स्ट्राईकला येतोय. बऱ्याच वेळानंतर त्याला स्ट्राईक मिळते. काहीतरी चर्चा करतायत अजयशी. आय थिंक बॅटच्या बाबतीत चर्चा आहे. बॅट कदाचित बदलायची असेल. तमर तयार. ओ बॅटचा स्विंग बघा पण संपर्क नाहीये. आणखीन एक डॉट बॉल. चांगली गोलंदाजी झाली या ओव्हरमध्ये. आपण बघतोय फिल्डिंग थोडीशी मागाशी ती चूक झाली होती पण नशिबाने साथ दिली म्हणून 2 धावा तिथे वाचल्या. अशा प्रकारे पहिले षटक संपले. धावसंख्या धावफलकावरती 9 आणि आता 51 धावा करायच्या. बॅटची बहुतेक मागणी करतायत. बॅट त्या ठिकाणी कुठेतरी त्यांना ती कम्फर्टेबल वाटत नाहीये. नाही काहीतरी पाणी हवं आहे बहुतेक आणि त्यामुळे डगआउट मधून एक खेळाडू धावत आलाय. पहिले षटक संपले. 9 धावा 24 चेंडूमध्ये 51 धावा करायच्या आहेत. 12.75 धावांची आवश्यकता विजयासाठी राखायचे. पिण्याच्या पाण्याची मागणी केली होती खरं तर प्लेअरने त्या ठिकाणी. आणि आता हळूहळू उन्हाचा तडाखा जाणवेल तुम्हाला. थंडी हळूहळू उसरत जाईल पण यंदाची थंडी नक्कीच थोडी जास्त आहे. मागच्या काही वर्षांमध्ये इतकी थंडी पडली नाही. इतका पाऊसही झाला नाही आणि मे मध्ये पाऊस सुरू झाला होता तो आपण बघितलं तर ऑक्टोबर नोव्हेंबर पर्यंत जायचं नावच घेत नव्हता. त्यामुळे क्रिकेटचा हंगाम मी थोडा पुढे सरकला. शशांक पाटील दुपारच्या भोजनानंतर पुन्हा एकदा इन ॲक्शन मध्ये असतील. त्यांचे साथीदार बघतायत मागे वळून की कुठे गेले आहेत तिथेच. पुढच्या मॅच मध्ये येतीलच तुमच्या सोबतीला. धावसंख्या धावफलकावरती 9. बॉलिंग मार्क तयार. राकेश गॉगल त्या ठिकाणी मागवलेलं आहे कारण की सूर्याची किरण डोळ्यावरती येत आहेत आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टींची गरज भासते प्रत्येकाला. आता प्रत्येकाचे गॉगल्स हे ब्रँडेड दिसू लागलेले. ओ चांगला चेंडू होता. सन्मान देण्यास भाग पाडले. नाहीतर पूर्वी जत्रेमधले गॉगल भेटले तरी आपल्याला किती आनंद व्हायचा. हे जुन्या लोकांना विचारा. सोरठमध्ये गॉगल असायचे. चिठ्ठी काढली का गॉगल काय काय वस्तू असायच्या. तो एक वेगळा लहानपणीचा जुगार होता. प्रत्येक जण नशीब आजमायचं. 30 गावची जत्रा म्हणा मोठा गावची जत्रा म्हणा सगळेजण प्रचंड आनंद लुटायचे. ऑन साइडला फील्डर त्या ठिकाणी आपण बघताय झाले चूक गेलाय. चेंडू सीमा रेषेच्या दिशेने आत ढकललाय जरूर पण या दरम्यान बघा ढकललाय तर कुठे. तो देखील नो मॅच लँड मध्ये फील्डर सर्कल मध्ये चेंडू ढकलल्यानंतर आला आणि या दरम्यान या धावा पूर्ण झालेल्या आहेत. या 3 धावा या दरम्यान येतात आणि 3 धावेने धावसंख्या धावफलकावरती जैन मार्केट संघ बेतवडची 13 धावा. आत्ताच बेतवडची स्पर्धा संपन्न झाली. याच मैदानावरती आपण बघितला 12-13 अशी 2 दिवस ही स्पर्धा होती. SK पाटील चषक 2026 अप्रतिम आयोजन. अजय पाटील संपूर्ण टीमचा राजेश भोईर दीपक भोईर
सोपा आणि त्याचबरोबर पद्माकर भोई संदीप भोई यांची साथ लाभली होती. आणि हळूहळू आपण बघतात की डॉट चेंडू येत आहे तसं अंतर्गत संघालाही कुठेतरी ते होप्स त्यांच्या वाढत जातील. बॉलिंग मार्क होता या ठिकाणी आपण बघता राकेश 4 धावा दिल्यात 3 बॉल मध्ये. ओ खाली राहिलाय आणि आणखीन एक डॉट बॉल. या खेळपट्टीवरती सगळ्यांना माहिती आहे जे जे खेळल्यात की इथे चेंडू कधी खाली राहील सांगता येत नाही. स्पेशली ऑफ स्टंप वरती जिथे एक स्पॉट आहे जिथे चेंडू पडला की तो अजिबात बॅटवर येत नाही, तो खाली राहतो. आणि आपण सलग 2 चेंडू डॉट बघितलेले आहेत. बॉलिंग मार्क वर तयार राकेश. खेळपट्टी अत्यंत डेंजरस आहे. आपण जर बघितलं तर याच खेळपट्टीवरती धावाही भरपूर आपण बघितल्यात. ऑन साइडला पाठवला चेंडू सीमा पार. अजयच्या बॅट मधून आलाय हा चौकार. आणि बालेकिल्ला राखलेला आहे पुन्हा एकदा शिवसेनेने. रिझल्ट सगळ्यांच्या हाती आलेले आहेत. काही ठिकाणी पूर्ण पॅनल जिंकलाय, काही ठिकाणी एक जण जिंकलाय, बाकीचे पराभूत झालेत. लॉफ्ट केलाय फिल्डर त्या ठिकाणी. आणि काय घडलंय, अजयला जीवनदान म्हणजे पराभवाला आमंत्रण देण्यासारखं आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होतं डीप मध्ये. आपण बघतो क्षेत्ररक्षक सर्वेशकडे चूक झाली. फिल्डिंग मध्ये भरपूर मिस्टेक झालेले आहेत आपण बघितलं तर अंतरे टीमच्या. आणि या चुका टाळाव्या लागतील. समोर बेतोडे संघ आहे, एक ताकदवर संघ म्हणून या संघाची ओळख आहे. या संघाविरुद्ध 60 धावांचं संरक्षण करण्यासाठी तुम्हाला मैदानावरती प्रचंड मेहनत करावी लागेल. चुका टाळाव्या लागतील. षटक संपलेले 2 धावसंख्य धावफलकावरती बघतो आपण 18 विजयासाठी अजूनही 42 धावांची गरज आहे. आणि 42 करण्यासाठी 18 चेंडू म्हणजेच 14.00 ही धावांची आवश्यकता. पाणी 2 ओव्हर नंतर पाणी का 3 ओव्हर नंतर आता पाहिजे का? हा हवा असेल तर घेऊन जा. दमछाक होते बऱ्याचदा. सराव नसल्या कारणाने आपल्याला दमही लागतो, तो स्टॅमिना ते आपल्याकडे नसते. 2 ओव्हर नंतर आपण पाणी देतोय पण 3 ओव्हर नंतर ड्रिंक्स ब्रेक होणार नाही याची दोन्ही टीमने नोंद करून घ्यायची. आता आठवणीत मला पाणी घेऊन जायचं असेल जाऊ घेऊन जा. फिल्डिंगच्या टीमलाही जर पाणी प्यायचं असेल तर आताच पिऊन घ्या. आमचे ड्रिंकर्स गेलेले आहेत, प्रचंड मेहनत आहे आमच्या ड्रिंकर्ससाठी. ठिकाणी आपण बघतायत जे आमचे कमिटीचे मेंबर आहेत. दक्ष रणजितला समजलंच नाही मी काय विचारतोय. तर दक्ष गेलेले आहेत पाणी घेऊन. आणि त्याचबरोबर 12th मॅन गेलेत अंतरलीचे, कारण की नंतर पुन्हा मॅच थांबेल त्यापेक्षा आता पाणी गेल्यात घेऊन. तर हा ब्रेक आताच करून घ्या 2 ओव्हर नंतर. इक्वेशन बघा 18 चेंडू 42 14.00 प्रतिवर मागे या धावा करायच्या आहेत. स्पर्धा आपण बघतायत माताडी चषक 2026 स्पर्धेचा पहिला दिवस. आणि सामना क्रमांक आपण बघताय त्या ठिकाणी पहिल्यापैकी 4था पण आजच्या दिवसातील 5वा सामना आपण कव्हर करतोय. उंबारलेले 2 सामने जिंकून आपली विजयी घोडदौड या ठिकाणी कायम सुरू ठेवलेली आहे. बघूया आता वाकडने एक मॅच जिंकली आहे निलजेच्या अगेन्स्ट, निलजेच्या अगेन्स्ट. ते कोणासमोर खेळतील या मॅच नंतर आपल्याला कळेल. सध्या जीत भोईर आणि नितीन काळांमध्ये प्रचंड मोठी चर्चा सुरू आहे. आणि या चर्चा व्हायला पाहिजेत, गंभीर चर्चा. सध्या राजकीय क्षेत्रामध्ये ज्या काही घडामोडी होते त्यावरती या चर्चा असू शकतात. कोण जिंकलाय कोण हारलाय. जीत विचारतायत की कोण जिंकला तुमच्याकडे. तर नितीन काळात सांगतात की विनोद काळात आमचे जिंकलेले आहेत. साई शिलार ऑलरेडी बिनविरोध झालेले आहेत. भरपूर जण येणाऱ्या काळामध्ये नगरसेवक आणि नगरसेविका चषक तुम्हाला बघायला मिळतील. धावा झाल्यात एकूण 18 आणि विजयासाठी 42 करायचे आहेत. 42
तो बॉलिंग मार्क वर तयार, पुन्हा एकदा विशाल येतोय संघ नायक. फुल टॉस खेळ गॅप मधून गेला, सीमारेषेच्या पार, खराब बॉल होता. धावा मिळते 4. कडात नाही, कुठेतरी घाई होताना दिसते. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी टीम मध्ये आपण होतो, चेतन होते. भरपूर चुका झाल्यात, काहीतरी खराब फिल्डिंग मुळे धावा आल्यात आणि अजयला जीवनदान देखील दिलं गेलं आहे. या चुका शेवटच्या टप्प्यामध्ये अंगलट येऊ शकतात जेव्हा पराभव समोर दिसेल अंतरले टीमला. अंतरले अर्थातच पप्पू पाटील आमचे मित्र, त्यांचा संघ जे 40+ क्रिकेट एन्जॉय करताय. ओ टॉप एज, झेलची शक्यता. ओ हो, आणि त्या ठिकाणी काय घडलंय, झेल टिपलाय, धडक झाली, पण बघितलं षटकार त्याच्या बॅट मधून आला होता. आणि दुसऱ्या बाजूला अमर, आता नवीन फलंदाज जितिकेश. धावसंख्या धावपलकावरती एकूण आपण बघतो ती म्हणजे 22. ऑन साइडला फिल्डर आहे डीप मध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण यावेळेस. यंगस्टर आहेत, भरपूर खेळाडू आपण नवीन बघताय, त्यामुळे फारसा त्यांच्यावरती तुम्ही दबाव नाही टाकू शकत. चुका होतील, अजून भरपूर वेळ आहे, भरपूर क्रिकेट खेळायचंय, शिकायचंय. चुकत जातील तसं शिकत जातील. चुकणं आणि शिकणं का तर ही प्रत्येकाची प्रवृत्ती असणं फार गरजेचं आहे. डावी चेंडू ऑन साइडला, पुन्हा एकदा त्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण. केवळ एक धावसंख्या धावपलकावरती बघता पण झाली ती 24. अजूनही विजयासाठी आपण जर पाहिलं तर 36 धावांची गरज आहे. 60 धावांचं टार्गेट आहे. विशाल पुन्हा एकदा तयार, बॉलिंग मार्कवर. विशाल तयार, स्टाकिंगला जितिकेश. ऑन साइडला फिल्डर आहे डीप मध्ये. ओ गेला डोक्यावरनं, थेट सीमा पार, येतो चौकार. तर धावा झाल्यात 28 करायच्या. अजूनही आपण बघितलं तर 32 आणि 12 चेंडूत 32 करायचे. रिक्वायर्ड रन रेट आपण बघता 16.00.
एकच वादा राजू दादा हे गाणं इतकं लोकप्रिय झालं की राजू दादा संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड लोकप्रिय झाले. कल्याण ग्रामीणचे माजी आमदार 32 करायचे आहेत. 12 बॉल 28 झालेले 60 ची गरज आहे. बघा चेक करा एकदा रणजित. तीस थोडं करेक्शन आम्ही करतोय. आणि बघा कारवा मुंडे सांगतात की 30 झाल्यात. मी भरपूर मोजल्यान तुमचं ध्यान नाही पोरानो. नक्कीच होतं असं कधी कधी. रणजित ते 2 धावा ते डबल्स होते त्या काउंट नव्हत्या गेल्या. आणि 30 धावा आहेत 30 करायच्या आहेत. पहिल्या 30 आल्यात 18 बॉल मध्ये. पुढच्या 30 12 बॉल मध्ये करायच्या आहेत. बॉलिंग साठी तयार त्या ठिकाणी आपण बघतोय गोलंदाज गिरीश ज्याने बॅटिंग सुंदर केली आहे तोच गिरीश पाटील तयार. स्टॅकिंगला अमर तांडेल. हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. वाईट बॉलचा इशारा अंपायर करतायत. वाईटच्या आधाराने ही एकदा मिळेल. आणि आता इक्वेशन 29 धावांची गरज आहे. गिरीशला या गोष्टी टाळाव्या लागतील. वाईट चेंडू फारच वाईट असतात. मगाशी आपण बघितलं उंबारलेच्या प्रेमने 5 वाईट फेकले होते पण चांगली कामगिरी नंतर त्यांनी कमबॅक चांगलं केलं. आणि हा चेंडू हवेतून गेलाय 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 सीमा पार. धावा मिळती 6 षटकार. सेवन 37 धावा झाल्यात. आणि काय जबरदस्त फटका होता अमर तांडेलचा. हो संपर्क नाही आहे यावेळेस. चांगला कमबॅक. गिरीश आपण बघतोय आता डॉट बॉल. धावसंख्या धावफलकावरती 37. अजूनही 23 धावांची गरज विजयासाठी. आणि 23 करण्यासाठी चेंडू शिल्लक असतील 16. 10 चेंडू माफ करा करेक्शन करतोय. आणि या दरम्यान या 2 धावा पुन्हा एकदा. आता 9 चेंडू शेष आहेत. या 2 धावांनी धावसंख्या धावफलकावरती 39. म्हणजे अजूनही 21 धावा करायच्या आहेत. आणि चेंडू शिल्लक असतील 9 चेंडू 21 धावा. हे षटक फार महत्वाचं असणार. बघूया गिरीश पुढच्या 3 बॉलमध्ये कशी बॉलिंग करतोय. आपल्या टीमला कशा पद्धतीने इथून विजय दिशेने घेऊन जातो. खराब बॉल. आणि या दरम्यान अंपायरचा इशारा षटकार. आला हा मोठा फटका. अर्थातच एकूण धावा या बॉलमध्ये 7. धावसंख्या धावफलकावरती एकूण झालेली होती म्हणजे 46. आता 14 धावांची गरज आहे विजयासाठी. इक्वेशन विजयासाठी आता गरज असणार आहे ती म्हणजे 14 धावांची. आणि 9 बॉल मध्ये 14 करायचे आहेत. ट्राय केला. फिल्डर आहेत लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षण चांगलं झालं. थ्रू मात्र स्ट्रायकिंग इनला फेकलाय. 2 धावा नाही रोखू शकले. धावसंख्या धावफलकावरती 48. आता 12 करायचे आहेत. आणि 12 काढण्यासाठी चेंडू शिल्लक आहेत 8 चेंडू 12 धावा विजयासाठी. सामना क्रमांक पहिल्या फेरीतील आपण बघताय त्या ठिकाणी 4था सामना. पण आजच्या दिवसातील खऱ्या अर्थाने 5वा सामना आहे. कारण की आपण सेकंड राऊंडचा पहिला सामना तो कव्हर केलेला आहे. हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. वाईट बॉलचा इशारा अंपायरचा येतोय. दबाव स्पष्टपणे गोलंदाजांमध्ये दिसतोय. धावसंख्या 49.
बॉलिंग मार्क को तैयार गिरीश. हा देखील पुन्हा टाकावं लागेल. बॅक टू बॅक दुसरा वाईड. धावसंख्या 50 आणि 8 चेंडूत आता 10 करायचे आहेत विजयासाठी. मॅच एका बाजूने झुकलेली आपण बघितलं. काही मॅचेस आज वन साइडेड झाल्या. थोडीशी निराशा प्रेक्षक राजाची झालेली आहे. कटआउट आपण बघतायत. काशीनाथ पाटील, त्यांच्या बाजूला राजूदादा पाटील, विनोददादा पाटील आणि नंतर आपण रमाकांत मडवी यांचे कटआउट बघतोय. भरपूर संख्येने हे कटआउट तुम्हाला दिसत आहेत. डॉट बॉल आलाय. देखील पुन्हा टाकावा लागेल. वाईट बॉल कॉल. तर राजेश भोईर बेतोडे संघाचे 40+ संघाचे एक जबरदस्त सलामी वीर, एक लेजंड क्रिकेटर राजेश भोईर. आपण आमचा आवाज ऐकत असाल तर या व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. क्रिकेटवरती नितांत प्रेम, एक प्रसिद्ध उद्योगपती म्हणून देखील त्यांची ओळख आहे. पण त्याआधी एक चांगले क्रिकेटर म्हणून आपण सगळेजण त्यांना ओळखतो. तर अमोल पाटील आपल्याला बोलावत आहेत. राजेश भोईर या आपण मंचावरती. तर 6 बॉल आता 7 धावांची गरज आहे विजयासाठी. बघूया शेवटच्या षटकाची जबाबदारी कुणावरती सोपवत आहे. चला फिल्डिंग लावून घ्या. जास्त वेळ घेऊ नका प्लीज. तर या राजेश भोईर आपलं स्वागत आहे. या ठिकाणी इन्व्हाइट करतात आपल्याला स्पर्धेचे आयोजक अमोल पाटील. स्वागत आहे आपलं. तर या 6 बॉल 7 ची गरज आहे विजयासाठी. शेवटचं षटक घेऊन येतोय सर्वेश पाटील. एक सर्वेश आपण वाडेकर मध्ये बघितलेला आहे. एक सर्वेश आपण अंतरली टीम मध्ये बघतोय. 6 बॉल 7चं संरक्षण सर्वेश करून देईल का स्ट्राईकला जितेकेश. चेंडू मागे गेला. त्या ठिकाणी खराब फिल्डिंग, चुका आणि चुकांची ही एक सिरीज सुरू आहे. या ठिकाणी आपण बघताय. आणि बघा अजूनही चेंडू सापडला नाही आणि या दरम्यान 3 धावा पूर्ण केल्यात. 7 धावा एका ओव्हरमध्ये रोखायच्या आहेत. अशा प्रकारची फिल्डिंग टीमला जिंकून नाही देऊ शकत. हा चेंडू थांबवला असता तर डॉट असता तर दबाव असता. पण अजूनपर्यंत आपण पाहिलं तर हा चेंडू थांबवता आला नाहीये. मागेही गेला तरी तिथे ढकलण्यामध्ये अपयश आलं होतं. पण फायनली चेंडू थांबवला गेला आणि अशा प्रकारे आपण बघतायत विजयासाठी आता 4 धावांची गरज आहे. ऑन साइडला हॅमर करतायत. गेला चेंडू सीमा रेषेच्या पार आणि या षटकाराने धावसंख्या धावफलकावरती 62 सामना जिंकलेला आहे. अभिनंदन जय हनुमान क्रिकेट संघ बेतोडे. खूप खूप शुभेच्छा असतील. हार्ड लक अँड टफ लक टीम अंतारी. आपण वेळेवरती आलात. या क्रिकेटचा आनंद घेतला. या स्पर्धेमध्ये सहभाग दर्शवला त्याबद्दल तुमचं मॅनेजमेंट कमिटीच्या वतीने आम्ही आभार व्यक्त करतोय आणि तुम्हाला पुढच्या स्पर्धेसाठी आम्ही शुभेच्छा देतोय. सामन्याचा हिरो आम्हाला